नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे मी एका नवीन व्लॉगमध्ये। तर यस, मी आणि निविद आम्ही दोघी तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करतो आहोत। तर आज आहे 1 नोव्हेंबर म्हणजेच निर्वीला कंप्लीट 6 महिने कंप्लीट झाले आहेत आज, आणि हाफ इयर बर्थडे आहे तिचा। तर मग म्हटलं की आपण केक वगैरे ऑर्डर करूयात। तर मी आधी खाली मार्केट खाली विजेता मार्केट आहे तिथे जाऊन एकदा बघते, छोटा मॉल आहे तो, तर काही केकचं सामान मिळतं का। जर नाही मिळालं तर मग आपण केक ऑनलाईन ऑर्डर करूयात आणि मस्त हिचा बर्थडे सेलिब्रेट करूया। तर ही बघा निर्वी आणि मी झालं रेडी। आता चला खाली जाऊयात, कारण निर्वी माझ्यासोबत असल्यामुळे मी काही शूट करणार नाही। तर यस, चला तर मग। तर आम्ही खाली आलो आहोत सोसायटीच्या, आणि तुम्ही बघू शकता भरपूर आभाळ आलेला आहे। मी तुम्हाला दाखवते। सोसायटीच्या बाहेरच आमचा जो आहे तो आठवडी बाजार भरतो। तर आज त्या दिवशी मंगळवारीच होता, तर मंगळवार जो आहे तो इकडे बाजार असतो। तर तुम्ही बघू शकता सीताफळ वगैरे मस्त आले होते। तर आता मी आले आहे विजेतामध्ये। तर मी इकडे खाली चटई टाकली आहे, त्यावरती असा व्हाईट कपडा टाकलाय। इकडे तिचे सगळे सॉफ्ट टॉईज ठेवले आहेत, आणि आता माझ्याकडे हे जे माझ्याकडे होते स्टोअर केलेले, म्हणजे फुगे उरलेले होते, मागच्या वर्षी बर्थडेला यूज केले होते, तर तेच अगदी मी काहीच नवीन आणलेलं नाहीये। तर एकदम फुगवून घेते आहे, आणि मग आपण बघूयात की कसं करता येईल। तर मी केक ऑर्डर केलाय। मी गेले होते शॉपमध्ये पण केक भेटला नाही, तर मग केक ऑर्डर केलाय। तर आता केक येईलच, स्विगीवरून ऑर्डर केलाय, तर मग मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर इकडे आपले सगळे बलून्स रेडी झालेले आहेत। त्याचबरोबर इकडे जे आहे हा मी व्हाईट कलरचा पेपर घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याचे आकाश बनवायचे, म्हणजे आपल्याला याचे ढग बनवायचे आहेत। तर ढगाच्या शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत। तर आधी पेन्स, आणि त्याचबरोबर हे काही माझ्याकडे मार्कर्स आहेत, तर त्याचा वापर करूयात, आणि आधी पेन्सिलने त्याला आकार देऊन घेऊयात। तुम्ही बघू शकता मी कापून घेतले, आणि हा मार्कर जो की आकाशी कलरचा आहे, जो की घरातच अवेलेबल होता, त्यानेच करतोय आपण सगळं। तर त्याने मी मस्त याला अशी बॉर्डर काढून घेते आहे, आणि मग आपण ब्लॅक किंवा मग माझ्याकडे हा ग्रीन आहे दुसरा मार्कर, तर त्याने आपण आईज आणि ते काढून घेऊयात। तर आता मी हे काढून घेते आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता मी अगदी या साध्या पेननी त्याचे डोळे आणि जे माउथ आहे ते काढून घेतले, आणि इकडे ग्रीन डॉट दिले आहे। रेड डॉट द्या, माझ्याकडे रेड नाहीये। तर अशाच पद्धतीने आता मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर आपले हे बघा, हे सुद्धा असेच आपल्याला करायचे आहेत। तर तुम्ही इकडे बघू शकता हे आपले 2 तयार झाले। आता हा गम घेतला आहे मी, फेवी गम, आणि याने या भिंतीवरती आपल्याला चिपकवायचं आहे। तर आता चिपकून घेऊयात। अशा पद्धतीने सर्व काही केलं आहे। हॅपी बर्थडे निर्वी सुद्धा जो व्हाईट पेपर आपण घेतला होता त्यानेच कट करून व्यवस्थित जेवढा अवेलेबल होता त्यामध्ये केलं। इकडे फीडिंग पिलो मध्ये तिला बसवणार आहे, जेणेकरून ती कम्फर्टेबल राहील। इकडे पार्ट घेतलाय, त्यावरती मी जे आहे एक सोफ्याची कव्हर टाकली आहे, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा कपडा टाकू शकता। त्यावरती केक ठेवणार आहे, बाजूला सॉफ्ट टाईज ठेवले आहे तिचे, आणि फुग्यांचा 3-3चा बंच करून मस्त असे चिकटपट्टीचा वापर करून सगळं काही लावलं आहे। अशा पद्धतीने मी तिचं अगदी घरच्या घरी डेकोरेशन केलंय। तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने मी तिचं डेकोरेशन करून आता संध्याकाळी मस्त आम्ही केक कटिंग करणार आहोत। तर I'm overheated.
शकता माझी डॉल झाली आहे रेडी. तर मी तिला पिंक कलरचा ड्रेस घातला आहे, फ्रॉक घातला आहे, त्यावरती पिंक बेल्ट आणि तिला तिकडे फीडिंग पिलोवरती बसवलं आहे. त्याचबरोबर इकडे मी चॉकलेट केक ऑर्डर केलेला. तर खूप छान मस्त असं तिचं सेलिब्रेशन झालं. तर खूप मस्त ती दिसतही होती, त्याचबरोबर ती रडलीसुद्धा नाही आणि छान मस्त आम्ही तिचा हाफ इयरचा जो बड्डे आहे तो अगदी घरच्या घरी सेलिब्रेट केला. तर इकडे तिच्यासोबत तिचे वडील आणि ती केक कट करणार आहे आणि तुम्ही सर्वांच्या सोबत मी हा व्लॉग शेअर करते आहे. तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की निर्वीचा हाफ इयरचा बड्डे व्लॉग तुम्हाला कसा वाटला. त्याचबरोबर आता इकडे करूयात केक कटिंग. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday my dear Nirvi, happy birthday to you. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.